मुलींच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि वेंडिंग मशीन वाटपाचा उपक्रम घोडेगाव येथे संपन्न झाला आहे। किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे माननीय प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई सर यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव येथील इंग्रजी माध्यम आश्रम शाळा घोडेगाव या शाळेत आयोजित एका विशेष कार्यक्रमामध्ये आज खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यातील आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, श्री अधीक्षिका आणि परिचारिका यांना डॉक्टरांनी मुलींच्या आरोग्य संदर्भात मार्गदर्शन केलं आणि स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या सॅनिटरी नॅपकिन मशीनचं वाटप करण्यात आलं आहे। उपक्रमाचे आयोजन गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मनसर यांच्या सहकार्यानं करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर तृप्ती साळी मॅडम यांनी मासिक पाळीतील स्वच्छतेचे महत्त्व, योग्य आरोग्य सवयी आणि पोषणयुक्त आहाराचे फायदे याविषयी मार्गदर्शन केलं। त्यांनी मुलींना त्यांच्या शरीरातील बदल समजून घेण्याचे आणि त्याबद्दल खुलेपणाने बोलण्याचे महत्त्व सांगितले आणि गेटवेल हॉस्पिटलमध्ये मोफत ओपीडी सुविधा देण्याचा मानस असल्याचंही बोललं। त्यांच्या हस्ते प्रत्येक शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचं वाटप करण्यात आलं आहे। या मशीनमुळे वापरलेल्या नॅपकिन्सचा योग्य प्रकारे नाश करता येणार असून शाळांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरणाची काळजी घेता येणार आहे। या उपक्रमामुळे मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून मुलींना शारीरिक स्वच्छतेसंदर्भातील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे, असे घोडेगाव प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी माननीय प्रदीप देसाई साहेब यांनी सांगितले। त्याचबरोबर गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे आभार मानलेत। यावेळेस घोडेगाव प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी श्री पांचाळ SM, श्री शिंदे बीबी आदी जण उपस्थित होते। शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती चाळके मॅडम यांनी मार्गदर्शन केलं। तसेच इंग्लिश मीडियम घोडेगाव यांचे प्राचार्य श्री नाईकडे सर यांनी प्रस्तावना आणि सूत्रसंचलन केलं। आजचा कार्यक्रम म्हणजे मीटिंगची फॉर्मॅलिटी आहे, परंतु महत्त्वाचं आहे की आपल्या आश्रमशाळांना जी गरज आहे, जी आपण शोधतोय, त्या गरजेच्या अनुषंगाने जे स्वतःहून दाते आहेत ह्यांचा एक मिलाप चांगला होतो आणि यात आपल्याला चांगल्या कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट घडवायची आहे। WHO हेल्थची डेफिनेशन काय केली तुम्हाला सगळ्यांना माहिती, काय सांगण्याची गरज नाही, बरोबर ना? साऊंड फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग। परंतु आपल्या आश्रमशाळांमध्ये, रिमोट एरियातल्या असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पूर्वी असलेली परिस्थितीपेक्षा आता निश्चितच सुधारलेली आहे, परंतु त्यामध्ये अजून भरपूर सुधारणा फार महत्त्वाचं आहे। स्पेशली मुलींच्या बाबतीत मुलींचे पर्सनल हेल्थ हायजीनचे जे इश्यूज असतील, मेन्स्ट्रुअल सायकल असतील, या बाबतीत त्यांना अवेअर करणं अजूनही काळाची गरज आहे। आणि आपल्या हृदयामध्ये दुर्गम भागातल्या शाळा आणि इथं आपल्याला सगळं माहिती की PHC मध्ये डॉक्टर नाही आहे, डॉक्टरांची कमी, औषधांची कमी असेल, भरपूर इश्यूज आहेत। मग आज आमच्या आश्रमशाळांच्या मध्ये मी डिजिटल इनोव्हेशनचा अलेक्साचा एक उपक्रम केलेला, बरोबर ना? आम्ही डिजिटल क्लासरूमसाठी आम्ही प्रयत्न केले, परंतु हे करत असताना हेल्थच्या बाबतीत थोडा आम्ही कमी पडतो। परंतु आज डिपार्टमेंटच्या आमच्याकडे आता परिचारिका प्रत्येक आश्रमशाळेमध्ये आले, नर्स आहेत ना, सगळ्यांचं कोऑर्डिनेशन जवळच्या PHC बरोबर पण आहे। परंतु हे जे नर्स आले यांना आपल्या माध्यमातून अजून चांगली संधी जर मिळत असेल, त्यांना स्ट्रॉंग होऊन मुलींच्यासाठी काम करायची, तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट मला वाटतं की काहीच नाही आणि आपल्याला एक पुढे करायचं आहे। साई डॉक्टर यांचं त्यांच्या गायनेकच्या फील्डमध्ये हातखंड आहे, ते एक्सपर्ट्स आहेत, इनोव्हेटिव्ह गोष्टी त्यांच्याकडे नवीन एक्सपेरिमेंट करतात। परंतु साई डॉक्टर आणि मॅडम दोन्ही पण जे आहेत ना, ते सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जशी CSR आहे, इट्स नॉट CSR, ठीक आहे, CSR आहे का त्यांचा? नो, दॅट इज अ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी। हा त्यांचा PSR आहे, पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी। आणि मोठी गोष्ट आहे खरंच। कसं असतं की समाजात जे कोण मोठ्या ठिकाणी असतील त्यांच्या जे दातृत्व आहे, त्यांची जाणीव आहे, सगळीच लोक करत नाही, फार थोडी लोक आहेत। म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला गरज आहे की द्यायला तयार आहे, ह्याच्यातून आपल्याला एक चांगला कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट 100% करता येईल। मी जास्त वेळ घेत नाही। आज महत्त्वाचा मुख्य कार्यक्रम म्हणजे जे वेंडिंग मशीन्स आहेत आश्रमशाळांच्या मध्ये, हे देण्याचं आज कार्यक्रम आहे। परंतु ते कायमस्वरूपी दिले की मेंटेन करायची जबाबदारी आपली आहे, ते काय दरवेळेला तिथनं पुढे देत बसणार नाही। तिथनं जे काही त्यात टॉपअप करायचं आहे हे आपल्याला आपल्या सिस्टीमनं करायचं आहे। आज मुलींच्यासाठीचे ज्या काही गोष्टी आहेत, आपल्याला तीच म्हणतो संस्थेकडून मिळतात, आपल्याकडनं कमिशन ऑफिस
वगैरे होतो, हा व्यवस्थित ताळमेळ करायचा एसएमसी असेल, हा व्यवस्थित ताळमेळ करून हे व्यवस्थित मेंटेन झाले पाहिजे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी आज सर्व शिक्षकांना यामध्ये बोलवलं होतं, कारण मी प्रशासक म्हणून मुख्याध्यापकांना असलं तरी जबाबदारी आपल्यावर, हा समन्वय साधण्याच्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्यांना मी इथं बोलवलं. आणि ह्या गोष्टीसाठी हेल्पिंग हँड्स आपल्याकडे आलेले नर्सेस आहेत. तर मी मनापासून सरांचं आभार मानतोय की त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी आज वेळ काढला आणि ते प्रायोगिक तत्वावरती आपण इथं मला सुरू करतोय, आपण सगळे मशीन्स घेऊन आपल्या इथे इन्स्टॉल करा. केवळ हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही, तर मॅडम स्वतः आपल्या आश्रमशाळेमध्ये पण येणार आहेत असं त्यांनी मला आश्वस्त केले. आणि आश्रमशाळेच्या मध्ये येऊन मुलींना ते काउन्सिलिंग करणार, जे नर्सेस आहेत बऱ्यापैकी नेहमी आहेत, बरोबर ना, अजून त्यांच्यामध्ये शिकण्याच्या अजून बऱ्याच गोष्टी असतील, तर त्यांना अजून स्ट्रॉंग एनेबल करतील, आपल्या मुलींना चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देतील. आणि हे सातत्याने हा गोष्ट आपली जी कंटिन्यू आहे हे झाल्यामुळं आपल्या मुली आश्रमशाळेतल्या हेल्थच्या बाबतीत निश्चितपणे सक्षम होतील अशी मला खात्री आहे. तर मी परत आपल्या दोघांचं मनापासून आभार मानतो. तुम्ही झाला तर तुमच्या माध्यमातून आपल्या आश्रमशाळांना बरेच डोनेट करणारी गोष्टी, ती काय फार मोठी गोष्टी, परंतु सातत्याने येणं आणि आपल्या मुलांसाठी काहीतरी करणं यासाठी स्वतःचा वेळ पैसा खर्च करायला फार कमी माणसात. धन्यवाद. मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं, स्पेशली सरांनी. ऍक्च्युली आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी. माझा बर्थडेचं मी ऍक्च्युली हे एक प्रकारे सेलिब्रेशन करते. माझा बर्थडे 8 ऑक्टोबरला होऊन गेला, पण आज 13 ऑक्टोबरला मी खरं तर त्याचं सेलिब्रेशन करतेय. नेहमी आपण कसं बर्थडेला एक गिफ्ट घेत असतो, पण आज मी गिफ्ट देणार आहे, त्यामध्ये खरंच मला खूप आनंद आहे. आणि हे जे आहे लेक्चर घेणं वगैरे 2018 पासून मी बऱ्याच शाळांमध्ये, म्हणजे आता 70 पेक्षा जास्त शाळा झाल्या असतील की मी स्वतःहून तिथे जाते आणि लेक्चर देते. ह्याची सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला सांगते. ओपीडी मध्ये एक मुलगी आली होती आदिवासी भागातली, आणि तिची आई म्हणली की ती काहीच शाळेत जात नाही, बोलत नाही, झोपून राहते, खेळत नाही, असं व्यवस्थित जेवत नाही, एका ठिकाणी फक्त पडून असते, माझ्याशी काही बोलत नाही. तर ते तिला घेऊन आले होते माझ्याकडे. मी तिच्या आईला बाहेर बसवलं आणि जेव्हा मी तिच्याशी बोलले, ती पहिले तर मोबाईलच होत नव्हती काय. मग त्यानंतर तिच्याशी खूप बोलल्यावरती खोलवर तिला विचारलं, तिने मला सांगितलं की मला पिरियड्स येतात मॅडम, आणि पिरियड्स मध्ये माझं 15 दिवस अंगावरून जातं. मग मी तिला म्हटलं की अगं तुम्ही घरी का सांगत नाही? नाही, घरी आजी आणि आई असते, ते मला म्हणतात पिरियड्स आल्यावर इकडं हात लावू नको, तिकडं हात लावू नको, इकडं बैस तिकडं बैस. म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की ज्या वयामध्ये मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा ती आईची मैत्रीण व्हायला पाहिजे, बरोबर आहे, आई तिचं मैत्रीण व्हायला पाहिजे, ते इथं उलट होतंय. तर ह्या गोष्टी आहेत की अंधश्रद्धेच्या आहेत. काही महिला माझ्याकडे येतात, ते म्हणतात की मॅडम तुमच्याकडे चांगलं अंगावर जातं 10-15 दिवस, पिशवी अगदी स्वच्छ धुवून निघते. मला एवढं आश्चर्य वाटतं की अरे ती काय शरीरातली घाण आहे का? संडास लघवीसाठी जितकी जाईल तितकी चांगली असं नाही ना, ते रक्त आहे. तर हे जे अनअवेअरनेस आहे किंवा काय म्हणतो हे लोकांना माहीतच नाही. आता तो त्यांचा दोष नाहीये, परंपरेनुसार चालत आले की बाई इकडं हात नाही लावायचं, तिकडं हात नाही लावायचं, बाईनं पाळी लांबवायच्या गोळ्या घेतात, त्याचे काय दुष्परिणाम होतात हे सगळं आता आम्हाला माहिती. तर मी विचार केला की अशी ही एक मुलगी एवढा त्रास झाल्यावरती आली आपल्याकडे. आम्ही तिचं जेव्हा HB चेक केलं तेव्हा 5 होते, म्हणजे जे 12 पाहिजे ते 5 झाले. तर मला खूप वाईट वाटलं आणि मला असं वाटलं अशा किती मुली येणार आपल्यापर्यंत, एवढे येऊ शकत नाही. तर मी विचार केला आपणच जावं आदिवासी भागामध्ये आणि ह्या मुलींमध्ये अवेअरनेस, इथून ही सुरुवात झाली खरी. आणि मला नेहमी असं जेव्हा मी शाळांमध्ये जाते तेव्हा प्रत्येक मुलगी मला माझ्या मुलीसारखी वाटते की बाबा तिचा प्रत्येक प्रॉब्लेम हा माझा प्रॉब्लेम. त्यांच्याशी बोलताना इतका आनंद होतो जेव्हा ते त्यांचा प्रॉब्लेम शेअर करतात आणि मी तो सॉल्व्ह करते. तर मला खूप आनंद होत आहे. फक्त मशीन नाही देते मी, ऍक्च्युली हे प्रत्येक मुलीचं सशक्तीकरण आहे की तिची जेव्हा कळी उमलते तेव्हा तिला त्रास होत नाही. हे कळी उमलण्याचं जे आहे ज्याच्यामध्ये मी शारीरिक बदल नाही तर मानसिक बदल सुद्धा जो मुलींमध्ये होतो खूप, कारण मानसिक बदलांवर कोणी बोलत नाही आणि
मुलींना काय होतं माहिती का, त्यांचे मानसिक जेव्हा बदल होतात, म्हणजे अट्रॅक्शन म्हणा, हे सगळ्यात मूलभूत आहे. अट्रॅक्शन पण कोणीच बोलत नाही. या वयात मुलं का आवडतात ह्या गोष्टी पण कोणीच बोलत नाही. आपण काय म्हणतो, चूक आहे, तुझं लक्ष नाही का अभ्यासात, तू अभ्यास कर. अरे पण असं होतं काय, त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात, ती स्वतः गोंधळलेली आहे. तिच्या शरीरात पण आणि मनात पण चेंजेस होतात. ती स्वतः गोंधळलेली, पण तिला मार्गदर्शन करणार कोणीच नाही. तिला फक्त तू इथे चुकते तिथे चुकते, तू इकडे हात लावू नको, मुलांशी बोलू नको, तुझं काय फालतूपणा चाललं, हे सगळं सांगितलं जातं. पण त्याचं कारण काय आहे हे कोणी समजून सांगत नाही. तर जेव्हा मी शाळेमध्ये जाते तेव्हा मुलींना फक्त शारीरिक नाही तर मानसिकरित्या पण काय बदल होतात हे सांगते, आणि मला याचा खूप आनंद होतोय. आणि मला आनंद आज याचा जास्त होतोय की आज फक्त मी गिफ्ट घेत नाहीये तर देत आहे, आणि देण्यामध्ये मी जास्त खुलून आज बर्थडे सेलिब्रेट केल्यासारखं वाटत आहे. धन्यवाद. मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच व्यासपीठासमोर असलेले सर्व मान्यवर, मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो की आज आम्हाला ह्या छोट्या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला संधी दिली, त्यामुळे मनपूर्वक आभार. आणि ह्या कार्यक्रमात खरंच सिंहाचा वाटा आहे तो देसाई सरांचा, की ज्यांच्या शॉर्ट नोटीसवर आपण सर्वजण इथे इतक्या लांबून आलात आणि उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. 2-3 गोष्टी थोडंसं बोलतो. पहिलं म्हणजे जसं मॅडम सांगितलं कॅन्सरचं, तर कॅन्सर आजार हा असा आहे की तो दुर्दैवाने खूप शेवटच्या क्षणी लक्षात येतो बऱ्याच वेळेला, कारण त्याला दुर्लक्ष केलं जातं. आणि ह्याचं कारण आहे की अवेअरनेस नाही, कॅन्सरच्या बाबतीत अवेअरनेस नाही. आणि अवेअरनेस का नाही, तशी शिक्षण नाही आहे जुन्या पिढींना. आता ठीक आहे, आता मुलींना आपण शिक्षण देतोय, डिजिटल माध्यम आहेत, शिक्षक पण खूप कष्ट घेतात त्या गोष्टी, पण त्यांच्या ज्या माता भगिनी आहेत किंवा आजी आहेत त्यांच्या अजूनही जुनी परंपरा आहेत किंवा अंधश्रद्धा असतात ज्या मुलींपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जसं परदेशामध्ये असं आहे की साधारण 40 वयानंतर किंवा 45 वयानंतर पॅप्समियर नावाची टेस्ट केली जाते. त्यामध्ये गर्भाशयाचे मुख म्हणजे सर्विक्स आपण जे म्हणतो गर्भाशय, ते सर्वायकल त्याची टेस्ट केली जाते. चमच्यासारखं एक इन्स्ट्रुमेंट असतं सिम्पल, ते फक्त आम्ही ते सर्विक्सवर ठेवून फिरवतो 5 वेळा. त्यामुळे त्याच्या ज्या वरच्या जे पेशी सेल्स आहेत त्या आम्ही कलेक्ट करतो आणि ते आपण ते पसायला पाठवतो. त्याला पॅप्समियर. इट इज द गोल्ड स्टँडर्ड टेस्ट फॉर सर्वायकल कॅन्सर डिटेक्शन इन द वर्ल्ड. एकदम सिम्पल टेस्ट आहे, ॲडमिट व्हायची गरज नाही, उपाशी पोटी यायची गरज नाही, फक्त ते टेस्ट घ्यायची आणि पेशंट लगेच जाईल. तर त्यावरून बऱ्यापैकी आपल्याला कॅन्सर जो आहे तो प्राथमिक स्वरूपामध्ये लक्षात येतो. आणि कारण कॅन्सरला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असंच आहे. एकदम फर्स्ट स्टेजला लक्षात आला तर 100% पूर्णपणे कॅन्सर बरा करता येतो. पण दुर्दैवानं तो आपल्याला खूप उशिरा लक्षात येतो, कारण याचे शिक्षण आता आपण अवेअरनेस मॅडम म्हटलं तशा दिक्ते मॅडम यांच्यात लेक्चर आहे, तर त्यामध्ये सर्व शिक्षकांना आणि नर्सेसला विनंती आहे की शक्य असेल तर मुलींबरोबर त्यांच्या माता भगिनींना पण तिथे आणलं तर ते जास्त गरजेचं, म्हणजे खूप छान होईल की त्यांनाही थोडंसं अवेअरनेस येणं गरजेचं आहे. आता मुलींच्या बाबतीमध्ये मॅडम कॅन्सरचे म्हटले, आता HPV व्हॅक्सिन जे कॅन्सर आहे तसं मॅडम त्यांच्या लेक्चरमध्ये त्याचा अवेअरनेस देतात मुलींसाठी. पण ते व्हॅक्सिन कोणामध्ये जास्त इफेक्टिव्ह की त्यांचा बिफोर फर्स्ट सेक्शुअल कॉन्टॅक्ट जर ते व्हॅक्सिन दिलं गेलं, इट इज मोस्ट इफेक्टिव्ह. ज्यांच्या ऑलरेडी आता मुलं आहेत, 35 वय आहे, 40 वय, त्यांना दिलं तरी होईल इफेक्टिव्ह, पण इतकं इफेक्टिव्ह नाही की जे मुलींमध्ये होईल. म्हणून आपण मुलींमध्ये जास्त प्रमोट करतो ते बिफोर फर्स्ट सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणून ते व्हॅक्सिन आहे. तर भारतामध्ये 2-3 प्रकारचे व्हॅक्सिन आहेत. गव्हर्नमेंटने मध्ये प्रोजेक्ट पण राबवला होता, तो आहे का नाही चालू माहीत नाही. पण भारत सिरम जे आहे पुण्यातली कंपनी, त्यांच्यातर्फे आपण व्हॅक्सिन घेऊन शक्य असेल तर, म्हणजे आम्ही फ्री नाही पण कमीत कमी याच्यामध्ये शक्य असेल तितक्या कमी याच्यामध्ये ना नफा ना तोटा याच्यावर आम्ही तत्वावर आपण ते व्हॅक्सिन देऊ शकतो. 2 किंवा 3 डोसेस असतात मुलींच्या वयानुसार. तर तसं आपण एक जर त्यांचे घरचे पालक किंवा जर तयार असतील तर आपण ते आपल्या हॉस्पिटलला करू शकतो. ते व्हॅक्सिन पहिला डोस घेतला 3 महिन्यात दुसरं व्हॅक्सिन घ्यायचं असतं. तर तेच कॅन्सरविषयी पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट PCOD. PCOD हा एक काही ठराविक आजार नाही आहे की तुम्ही गोळ्या औषधी घ्या तुमचं PCOD बरं. PCOD इज इम्बॅलन्स ऑफ हॉर्मोन्स. आणि मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा हॉर्मोन इम्बॅलन्स सगळीकडे असतो, म्हणजे ते भारतापासून अमेरिकेपर्यंत जगातल्या सगळ्या मुलींना हा असतो. तर त्यासाठी लगेच खूप घाबरून द्यायची गरज नाही किंवा त्यामुळे काही शारीरिक परिणाम होत नाही. पाळी आली नाही म्हणजे शरीरात साठवून किंवा गर्भाशयाला सूज येईल आणि कॅन्सरचे आजार होतील असे पूर्वीच्या आजी लोकांचे असतात. पण तसं काही होत नाही. सुरुवातीला पाळी नियमित व्हायला 2, 4, 5 वर्ष जातात.
त्याच्यासाठी अगदी तातडीने लगेच हॉर्मोन्सच्या टॅबलेट्स वगैरे घेणं शक्यतो टाळावं. काही होत नाही, 2-3 महिन्याने पाळलं होतं, काही होत नाही. आणि PCOD म्हणजे ते नॅचरल, इट्स नॅचरल आहे ते, त्याच्यामध्ये जास्त आपण काही करू नये. 18, 19, 20 वर्ष वय मुलगीचं लग्न व्हायची वेळ आलेली किंवा लग्न व्हायचं त्यावेळेला ठीक आहे, थोडेफार हॉर्मोनचे टॅबलेट दिलेले असतात, पण शक्यतो जास्त फार एक्सेसिव्ह ट्रीटमेंट घेऊ नये. फक्त लवकर पाळीचे, त्याला प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतो, तर त्यामध्ये काय होतं की हॉर्मोन चेंजेसमुळं मुलींची वाढ कमी, खुंटण्याची शक्यता जास्त असते, कारण बोन्स फ्यूज होऊन जातात. म्हणून ती पाळी लांबवणं थोडंसं गरजेचं पण आहे. त्यासाठी काही हॉर्मोनचे इंजेक्शन्स असतात, 3 ते 6 डोस घ्यावे लागतात, थोडेसे महाग येते, पण ते जर घेतले तर पाळी तात्पुरती स्वरूपात बंद होऊन जाते आणि मुलीची वाढ होण्यास म्हणजे हाडं लवकर फ्यूज होत नाही, कारण एकदा वाढ खुंटली की खुंटली, मग पुढं पुन्हा होत नाही. ही दुसरी गोष्ट. मॅडमचे लेक्चर्स ऑलरेडी सगळ्या शाळांमधून घेतात, ते पुढे चालू राहतील. सर मुलं पण असतात शाळेमध्ये, तर अजून तर मी सुरुवात केली नाही, पण आहे माझ्या मनामध्ये की मुलांसाठी पण, कारण फक्त मुलींवरच आपण फक्त म्हणजे कळी उमलताना किंवा वयात येताना हे फक्त आपण मुलींना उद्देशून अशी संज्ञा वापरतो, पण मुलं पण वयात येत असतात. मुलांनाही शिक्षण देण्याचं गरज आहे की सेक्शुअल एज्युकेशन म्हणतो, मुलांनाही उलट जास्त गरज आहे. मुली तरी आईजवळ बोलतात, मैत्रिणीजवळ बोलतात, पण मुलांचं तसं होत नाही. मुलांचं ते सोशल व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवरून जे अर्धकच्चं ज्ञान किंवा चुकीच्या माहिती मिळते त्याच्यावरच ते मोठे होत असतात. त्यामुळे मुलांचंही लेक्चर घ्यायचं आता मी तयार करतोय आणि प्रयत्न करू आपण की मुलांनाही आपण त्यामध्ये सामील करून घेऊया. तर पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना इथे आम्हाला बोलवलं आणि संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, घोडेगाव, आंबेगाव. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.